छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज विविध चर्चमध्ये प्रार्थना करत मोठ्या उत्साहात ईस्टर संडे साजरा केला गेला। 2000 वर्षांपूर्वी येशू ख्रिस्त भूतलावरती आले आणि मानवी जातीसाठी आपले मोलाचे योगदान दिले। प्रभू येशू ख्रिस्ताला गुड फ्रायडेच्या दिवशी मारण्यात आले, परंतु तिसऱ्या दिवशी ते पुन्हा जिवंत झाले। त्यामुळे तो रविवार ईस्टर संडे म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती यावेळेला ख्रिस्ती बांधवांनी दिली आहे। ईस्टर संडे साजरा केला जातो, त्याचं काय महत्व आहे? जो ईस्टर संडे आम्ही साजरा करतो त्याचं महत्त्व हे आहे की 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती आले आणि त्यांनी या भूतलावरती आपलं जीवन कंठलं। 33.5 वर्ष ते या जगामध्ये राहिले आणि त्यांनी अखिल मानवजातीसाठी वधस्तंभावरती त्यांचा प्राण दिला। एक निष्कलंक मनुष्य वधस्तंभावरती मारला गेला यासाठी की पापी लोकांना उद्धार मिळावा, तारण मिळावं आणि त्याच्या बलिदानाने सर्व मानवजातीला पाप क्षमा मिळते। प्रभू येशू ख्रिस्त गुड फ्रायडेच्या दिवशी मारण्यात आलं त्यांना आणि तिसऱ्या दिवशी ते पुन्हा उठले आणि म्हणून हा ईस्टर संडे किंवा पुनरुत्थानाचा सण म्हणून आम्ही साजरा करतो। जगामध्ये अनेक लोक चांगली कामं करून ते मेले, परंतु ते पुन्हा उठले नाही। परंतु प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्यांनी चांगली कामे केली, तो मेला, तो पुन्हा उठला आणि आज देखील तो जिवंत आहे आणि म्हणून हा पुनरुत्थानाचा सण आम्ही साजरा करतो। तुम्ही आज काय संदेश देऊ इच्छिता? या जगाला मी हा संदेश देऊ इच्छितो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला असताना त्याच्या जीवनामध्ये अनेक चॅलेंज, अनेक समस्या होत्या, पण तो म्हणतो या जगामध्ये असताना मी सर्व गोष्टीवरती विजय मिळवलेला आहे। तुम्ही देखील या जगामध्ये तुमच्या समस्यांवरती विजय मिळवू शकता। हा संदेश मी या समाजाला देऊ शकतो, कारण सध्या जगामध्ये दुष्टता, वाईट गोष्टी चालू आहेत आणि क्रूरता वाढलेली आहे। अशा वेळेस मला एकच समाजाला सांगायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो काही आदर्श आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची काही शिकवण आहे ती आम्ही आमच्या जीवनामध्ये अंगीकारावी आणि त्याने जे चांगले गुण आमच्यासाठी केलेले आहेत ते गुण आमच्या जीवनामध्ये आम्ही आणावेत। हाच संदेश मला समाजाला द्यायचा आहे।